खाली आहे याची खंत आम्हाला इथे उपस्थित असलेल्या सर्व महिलांना या ठिकाणी वाटते आहे। 8 मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिवस म्हणून आपण साजरा केला जातो। प्रतिकूल परिस्थितीची ढाल करून कर्तृत्वाच्या लेखणीने इतिहासाची पाने स्वर्ण अक्षराने व्यापून टाकणाऱ्या राजमाता जिजाऊ सावित्रीबाई फुले, अहिल्यादेवी होळकर, रमाबाई आंबेडकर यांना सर्वप्रथम या ठिकाणी वंदन करते। जागतिक महिला दिनाच्या मी माझ्या सर्व माता भगिनींना शुभेच्छा देत असताना महिलांच्या सुरक्षतेसाठी, स्त्री पुरुष समानतेसाठी, महिलांच्या सक्षमीकरणासाठी आमच्या सर्व माता भगिनींचा आवाज म्हणून आम्ही सर्व महिला सदस्य या ठिकाणी सभागृहात आहोत। आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात देश पातळीवर महिला सक्षमीकरणासाठी मोठे प्रयत्न केले जात आहेत। महिलांमध्ये सामर्थ्य निर्माण व्हावे व केंद्र आणि राज्य सरकारचा हा प्रयत्न आहे। याचे जिवंत उदाहरण म्हणून आपण मागील 10 वर्षात जर बघितले तर जो अधिकार माता भगिनींना 70 वर्षात मिळू शकला नाही, तो या 10 वर्षामध्ये केंद्र आणि राज्याच्या व्यवस्थेमध्ये महिलांना सरकारने जो सहभाग दिला व वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये संधी देऊन प्रवाहात आणले, यातून आपला देश व देशातील महिला निश्चितच सक्षम होत असल्याची प्रचिती येते। मागील 10 वर्षामध्ये आपण जर शासन व्यवस्थेमध्ये बारकाईने बघितले तर आमूलाग्र असा बदल त्या ठिकाणी दिसून येतो। भारत हा देश जागतिक पातळीवर लवकरच तिसरी महाशक्ती म्हणून वाटचाल करत असताना देशाच्या या उन्नतीमध्ये आम्हा महिलांचा मोठा वाटा आहे, हे आम्ही स्वाभिमानाने या ठिकाणी सांगू शकतो। मी या देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्रभाई मोदी यांचे मनापासून आभार व्यक्त करते, कारण 2024 पूर्वी आमच्या माता भगिनींचे साधे बचत खाते सुद्धा कुठल्याही बँकेमध्ये नसताना, परंतु जनधन योजनेसारख्या योजनेच्या माध्यमातून महिला भगिनींना त्यांच्या हक्काचे मानधन खाते उघडण्याची संधी केंद्र सरकारने या ठिकाणी दिली। महिलांना व्यवसाय करता यावा यासाठी बचत गटांना सरकारच्या माध्यमातून चालना देण्यात आली। सरकारने बचत गटासाठी सहज उपलब्ध होणाऱ्या कर्जाची उभारणी करून महिलांना बचत गटाच्या माध्यमातून आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक आधार देण्याचे काम या ठिकाणी केले। आज आमच्या ग्रामीण भागातील माता भगिनी बचत गटाच्या माध्यमातून स्वबळावर उद्योग व्यवसायाकडे यशस्वी वाटचाल या ठिकाणी करत आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून आज महिलांसाठी अनेक योजना राबवण्यात येत आहे। या राज्याचे माजी मुख्यमंत्री सन्माननीय श्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या ठिकाणी लागू केली। याचा आम्हाला सार्थ अभिमान या ठिकाणी आहे। 1,500 रुपयाची किंमत काय असते याची जाणीव कुटुंब चालवणाऱ्या गृहिणीलाच माहिती असते आणि म्हणूनच पायी वाचवून आमच्या महिला भगिनी कुटुंबाची आर्थिक व्यवस्था सांभाळतात। याचप्रमाणे राज्य सरकारच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या योजनांपैकी बसच्या प्रवासात असलेली सवलत, साक्षरता येणाऱ्या योजनेपेक्षा साक्षरता वाढवण्यासाठी मुलींना मोफत दिले जाणारे शिक्षण, मोफत दिले जाणारे उच्च शिक्षण, माझी लाडकी बहीण योजना, उज्ज्वला गॅस योजना, तसेच कर रचनेमध्ये येणारी विशेष सवलत, यातून केंद्र व राज्य सरकारचे विशेष आभार या ठिकाणी व्यक्त करते। एक काळ होता की महिलांना मतदानाचा अधिकार नसायचा, परंतु आज राजकीय क्षेत्रात सरकारने 33% आरक्षण घोषित केले आहे। हे सरकारने केलेले नारी शक्तीचा सन्मानच या ठिकाणी म्हणावा लागेल। या महिला दिनाच्या माझ्या महिला भगिनींच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्र शासनाला काही उपाययोजना आखाव्या लागणार आहेत, जेणेकरून त्यांचे संरक्षण होईल, अत्याचार थांबेल, मुलींमध्ये साक्षरतेचे प्रमाण वाढावे लागणार आहे। शासनाने अजून प्रयत्न करण्याची या ठिकाणी गरज आहे। त्याचप्रमाणे 2012 पासून प्रलंबित असलेले शक्ती विधेयक लवकरात लवकर मंजूर करून घेतले जावे। राज्यातील स्त्रियांच्या व बालकांच्या स्थितीवर वार्षिक अहवाल महाराष्ट्राची आर्थिक पाहणी अहवालाप्रमाणे तयार करून तो प्रत्येक वर्षी अर्थसंकल्पीय अधिवेशनात सादर केला जावा। राष्ट्रीय आरोग्य धोरणावरून आरोग्यासाठी अर्थसंकल्पनाच्या किमान 8% निधीची तरतूद केली पाहिजे। महाराष्ट्रात ती जेमतेम 4% या ठिकाणी आहे। आशा आणि अंगणवाडी सेविकांच्या मानधनात भरीव वाढ केली जावी आणि त्यांना कामासाठी उत्तम दर्जाचे मोबाईल, टॅब्स आणि अन्य सुविधा त्या ठिकाणी दिल्या जाव्यात। त्यांच्या आरोग्याची नियमित तपासणी त्या ठिकाणी केली जावी, त्यांना उत्तम आरोग्य सुविधा दिल्या जाव्यात। महाराष्ट्र सरकार सध्या आरोग्य सेवावर प्रति व्यक्ती फक्त 1800 रुपये खर्च करते। हा खर्च किमान 4000 रुपये असावा। गेल्या वर्षी शिक्षण क्षेत्रासाठी तरतूद 16.5% होती, ही कमी व्हायला नको।
आमदार विकास निधीचा किमान 50% वापर महिला बालकांशी संबंधित प्रश्न आणि आरोग्य शिक्षण यासाठी केला जावा। महिलांना अंगणवाडी आणि शाळेत देण्यात येणाऱ्या पोषण आहारात केळी, चिक्की, अंडी, खिचडी हे 4 पदार्थ असावेत। पोषण आहाराच्या बजेटमध्ये आपण या ठिकाणी वाढ करावी। आणि जाता जाता एवढंच या ठिकाणी मला म्हणावंसं वाटतं, एक यावा असा दिन न राहो महिला दिन, एक यावा असा दिन न राहो महिला दिन, रोज असावा महिला दिन, रोज असावा महिला दिन। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।